जय भीम मित्र हो. अभिजित दिपके भाऊंनी शाळा सुधारो अभियान चालू केलेले आहे. भारत स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष झाले आहे. हे जे काँग्रेस सरकार हे जे काही सरकार आली आहे ना, आतापर्यंत झाटा उखडल्या, हे ना आपले बिल्डिंगा बांधल्या. हे का कोणता तरी नेता शिक्षणासाठी पुढं आला, बाबासाहेबांनंतर शिक्षणाचं महत्त्व कोणी समजून सांगितलं, मग यायला का निवडून द्यायचं. बहुजन समाज पार्टीने यूपीमध्ये किती मोठे मोठे विद्यालय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने, भगवान बुद्धांच्या नावाने युनिव्हर्सिटी काढलेले आहे. मग बाकी राज्यातले हे जे सरकार हे काय करू राहिले. बरोबर नाही का. एक जर व्यक्ती तुम्हाला सांगू राहिला की तुमच्या शाळा बेकार आहे, तुमच्या शाळेमध्ये खरोखरच हे नाही, टॉयलेटची सुविधा नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे, शाळेमध्ये मास्तर लोक शिकवत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एकच समस्या नाही आहे. महाराष्ट्रातले लोक हे समजून घेऊ शकत नाही की आपल्या समस्या किती आहे. प्रत्येक विभागामध्ये आंदोलन करण्याची जरूरत पडलेली आहे. आज प्रत्येक विभाग हा भ्रष्टाचारी आहे. इथचा शिक्षण विभाग असो, महसूल विभाग असो की अन्य कोणी, महसूल विभागाच्या विरोधात मोठे आंदोलन करणे आवश्यक आहे. अरे महसूल विभागाने आज पूर्ण गोरगरिबांच्या जमिनी आणि गावरान जमिनी पूर्णपणे ह्या बिल्डरच्या घशात टाकलेल्या आहे. शहरामध्ये गरिबांना झोपडी बांधण्यासाठी जागा राहिलेली नाही आहे. चांदूर बाजार तहसीलमध्ये किती मोठे फ्रॉड चालू आहे, याच्याबद्दल कोणी बोलते का. सातबारे खोडले जात आहे. सातबारे खोडून दुसऱ्याच्या नामी करतात. त्याच्यामध्ये तहसीलदार सामील असतो, त्याच्यामध्ये एच डी ओ सामील असतो, त्याच्यामध्ये सर्व त्यांचे अधिकारी सामील असतात. त्यांचा तो फेरफार घेणारा अधिकारी जो असतो, मंडल अधिकारी, तो पण सामील असतो. मग याच्यावर कारवाई कोण करणार. यासाठी आपल्याला मोठे आंदोलन केल्याशिवाय जमणार नाही. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की आंदोलन करायचे नाही महसूल विभागाच्या विरोधात. जय भीम.